नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स बूस्टर सिरीज जी आहे राज्यसेवेसाठीची तिच्यामध्ये आपण बघणार आहोत अर्थशास्त्र 2024चा पेपर आणि त्याचं ॲनालिसिस जे आहे ते बघूयात. येत्या काळामध्ये 25साठी आपण काय करायचं बघा. अर्थशास्त्राचे जे 15 प्रश्न विचारले गेले 24मध्ये त्यात एक खूप महत्त्वाचा ट्रेंड जो आहे तो आपल्याला दिसतो. ते म्हणजे जे वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या थेरीज असतील, त्यांचे स्टेटमेंट्स असतील, त्यांनी दिलेल्या संकल्पना असतील, त्याच्यावर प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत जवळपास 4. तिच्यामुळे जे आहे येत्या काळामध्ये इकॉनॉमिकच्या ज्या थेरीज आहे आणि तिच्यामधले जे इकॉनॉमिस्ट आहेत बघा त्यांच्याबद्दलचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. कारण तिथं जे आहेत आपल्याला 4 प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. त्याच्याबरोबरच जे आहेत की आता बऱ्याचदा आपल्या रुटीन बुक्समध्ये ही लोकं आहेत नाही आहेत तर तो अभ्यास आपण बघणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट जी आहे की प्लॅनिंग हे आयोगाचं जे आहे रुटीन खूप आवडता प्रश्न असतो. प्लॅनिंगच्या प्रकारावर प्रश्न गेलेला आहे बघा. दृष्टिकोन नियोजन काय असतं. इथं वरती जे आहे 12वी पंचवार्षिक योजना आहे. पुढचा एक प्रश्न आहे तिच्यामध्ये 7वी पंचवार्षिक योजना विचारलेली आहे. आता फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत. इथं तुम्हाला जे आहे 12वी पंचवार्षिक योजना फॅक्ट विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा फॅक्ट विचारलेला आहे. म्हणजे इकॉनॉमीचा अभ्यास करताना कुठल्या याचं टार्गेट किती होतं, कुठला कायदा कधी आला, ते टार्गेट्स आपल्याला फार प्रॉपरली माहीत पाहिजेत. कायदा कधी आलेला आहे, कधी लागू झालेला आहे, फॅक्ट्स तुमचे जे आहेत ते क्लिअर पाहिजेत. याच्यामध्ये पुढचा जर सिनेरिओ तुम्ही बघितला तर त्यामध्ये स्त्रियांच्या शिक्षणामुळे जे आहे प्रजनन क्षमता कमी होते का, त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा जी आहे तिच्यात कशाचा अवस्थेत येतो, हे ॲनालिटिकल प्रश्न जे आहेत तेही हिच्यामध्ये जे आहेत तर ते आपल्याला दिसतात. तिच्यामुळे एखादी संकल्पना खूप प्रॉपरली समजून घेणं किंवा त्या संकल्पनेची जे आहे डेव्हलपमेंट कशी होते, अन्न सुरक्षा, तर ती स्टेप बाय स्टेप डील करणं, ह्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. फक्त मगप जर आपण केलं तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागू शकते. त्याच्यानंतर जे आहे गुन्नर मिल्डर बघा विकासाच्या बाबतीमधले त्यांचा कन्सर्न, पॉवर्टी गॅप इंडेक्समध्ये गौरव दत्त मार्टिन रेलिन काय सांगितलेलं आहे, किंवा कुठल्या योजनेच्या बाबतीमध्ये एक्झॅक्ट डेट विचारलेली आहे की कधी योजना लागू झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ कधी सुरुवात झाली, एक्झॅक्ट डेट. हा जो आहे हा एकदम टिपिकल ट्रेंड आहे. तुम्हाला डेट्स नीट करणं गरजेचं आहे बघा. सापेक्ष दारिद्र्य विचारलेलं आहे. हिगिन्स परत विचारलेला आहे अर्थशास्त्रज्ञ जे आहे. ओके, 7वी पंचवार्षिक. त्याच्यानंतर एक स्टेटमेंट विचारलेला बघा, कुबेराची पूजा करणारं शास्त्र अर्थशास्त्र. सो ह्या पद्धतीने जे आहे की तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ॲनालिटिकल फॅक्ट्सवर फोकस करावा लागेल. सो इकॉनॉमिक्सला थोडं वेगळ्या अँगलनी बघा आणि हे सगळे प्रश्न समोर ठेवा. आणि येणारी जी आता प्रिलिम्स आहे याच्या टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला प्रिलिम्स 50 असा कोड जो आहे तर तो दिलेला आहे बघा टीम स्पॉटलाईटनी. हा प्रिलिम्स 50 कोड तुम्ही राज्यसेवेच्या प्रिलिम्ससाठी ऑनलाईन 50%साठी वापरू शकता.